झी 24 तास एक पाऊल पुढे। आयपीएल सट्टेबाजी प्रकरणी अटकेत असलेला अभिनेता विंदू सिंग आणि गुरुनाथ मयप्पन यांना किला कोर्टाने जामीन मंजूर केलाय। मयप्पन आणि विंदू यांच्याबरोबर इतर 8 जणांनाही जामीन मंजूर करण्यात आलाय। 25,000च्या वैयक्तिक जात मुचलक्यावर या दोघांना जामीन मंजूर करण्यात आलाय। आयपीएलच्या सामन्यांमध्ये सट्टेबाजी केल्याप्रकरणी विंदू सिंग 21 मे पासून तर मयप्पन 25 मे पासून अटकेत होते। प्रेम तनेजा आणि अल्पेश पटेल यांनाही जामीन मंजूर झालाय। त्याचबरोबर विंदू आणि गुरुनाथला देश सोडण्यास मनाई करण्यात आली आणि 1 दिवसाआड क्राईम ब्रांचमध्ये हजेरी लावण्यास सांगण्यात आले। सध्या दोघेही मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये आहेत। जर जामिनाची प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली तर आज संध्याकाळी ते दोघेही बाहेर येतील। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आहेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। अजित, काय काय अपडेट्स आहेत या संदर्भातले? या प्रकरणामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे विंदू गुरुनाथ मयप्पन तसं इतर 8 आरोपी जे त्या 8 आरोपींना माननीय कोर्टाने 25,000च्या जात मुचलक्यावरती जामीन मंजूर केलेला आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये या सर्व आरोपींनी 14 दिवसांची पोलीस कोठडी भोगलेली आहे। त्यांना काल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती आणि त्याचवेळी त्यांच्या वकिलांनी सर्वांनी जामीन अर्ज पुढे केला होता। त्या जामिनावर आज कोर्टाने सुनावणी करत त्या सर्वांना जामीन मंजूर केले। तर जामिनाची प्रक्रिया आज पूर्ण झाली, वेळेत पूर्ण झाली तर संध्याकाळी हे सर्व आरोपी बाहेर पडू शकतात। सुवर्णा, आज संध्याकाळपर्यंत हे सगळे बाहेर पडू शकतात, पण या दोघांशिवाय इतर जे 8 जण आहेत त्यांची नावं कळू शकली आहेत अजित? इतर 8 जण त्याच्यामध्ये आहे रमेश व्यास आहे, लक्षत यादव आहे, पांडुरंग कदम आहे आणि इतर जे बुकी आहेत त्याचबरोबर अल्पेश पटेल, प्रेम तनेजा आणि रमेश व्यास हे बुकी आहेत। त्याचबरोबर हवाला रॅकेटने काम करणारे जे लोक आहेत त्या सर्वांना जामीन मंजूर झालेला आहे। याआधी कोर्टाने 4 दिवसापूर्वी प्रवीण बेरा आणि पंकज शाह या दोघांना या प्रकरणात जामीन मंजूर केला होता आणि त्याच मुद्द्याच्या आधारे कोर्टाने आज या सर्वांना जामीन मंजूर केलेला आहे। अगदी बरोबर आहे। आपण पुन्हा एकदा ही बातमी सगळ्या प्रेक्षकांना सांगूयात। आयपीएल सट्टेबाजी प्रकरणी अटकेत असलेला अभिनेता विंदू सिंग आणि गुरुनाथ मयप्पन यांना किला कोर्टाने जामीन मंजूर केलाय। 25,000च्या वैयक्तिक जात मुचलक्यावर या दोघांना जामीन मंजूर करण्यात आलाय। अजित, पण काय काय अटी या वेळेला कोर्टाने या दोघांपुढे ठेवलेल्या आहेत? नक्कीच हा एक महत्वाचा आहे। कोर्टाने सांगितलं की देश सोडून जाऊ नये या सर्व आरोपींनी। त्याचबरोबर क्राईम ब्रांचमध्ये आठवड्यातून 2दा या क्राईम ब्रांचमध्ये यावं आणि आयोगशी बैठक घ्यावी, आयोगशी भेट करून तिथे तुमची हजेरी लावून द्यावी अशा महत्वाच्या अटींवरती कोर्टाने हा जामीन त्यांना मंजूर केलेला आहे। अगदी बरोबर आहे। आयपीएल सट्टेबाजी प्रकरणी अटकेत असलेला अभिनेता विंदू सिंग आणि मयप्पन या दोघांसोबतच इतर 8 जणांना सुद्धा किला कोर्टाने जामीन मंजूर केलेला आहे। धन्यवाद अजित। एकंदरीत बदलानीला जे काल पकडलं होतं पोलिसांनी, बुकी आहे मोठा, त्याच्याकडून काही माहिती मिळू शकली आहे? त्या संदर्भातले काही अपडेट्स आपल्यापर्यंत येऊ शकतात? जो किशोर बदलानी याला काल मुंबई पोलिसांनी अटक केली होती आणि काल त्याला कोर्टाबाहेर केल्यानंतर कोर्टाने 6 जूनपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली होती। या संपूर्ण प्रकरण बदलानी हा एक पुण्याचा मोठा बुकी आहे। तो थेट पाकिस्तानमध्ये बसलेल्या आणि दुबईमध्ये बसलेल्या जे बुकी आहेत किंवा जे दाऊद गँग आहेत त्यांच्याशी टच मध्ये होता। या संपूर्ण प्रकरणात पोलिसांचं आता लक्ष जे आहे, पोलिसांनी बेटिंग प्रकरणात काही पोलिसांना महत्वाचे दाखले पुढे मिळत नाही असं त्यांना लक्षात आहे। बेटिंगचे संपूर्ण जे रॅकेट पसरलेलं आहे रमेश व्यास त्याला हात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे। दिल्लीवरून मुंबई पोलिसांनी टिंकू नावाच्या त्या बुकीला उचलला होता आणि त्यानंतर त्याच्याच आधारे पुण्यातील हा जो किशोर बदलानी याला उचलायचा। हे सर्व पाकिस्तानमध्ये थेट कॉन्टॅक्टमध्ये होते। रमेश व्यास या सगळ्यांचा बॉस होता आणि पोलीस आता या रमेश व्यासचं संपूर्ण बेटिंगचं भारतीय रॅकेट उद्ध्वस्त करण्याच्या मार्गावर आहेत। अजित, तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवते। बचाव पक्षाचे वकील माने शिंदे यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येते, ती आपण एकदा प्रेक्षकांना ऐकूयात। और 25,000 की बेल दी गई है और जिस तरीके से इनको नॉन बेलेबल ऑफेंसेस के केस में अरेस्ट किया था वो मेरे ख्याल से टोटली इलीगल है और वो लोग मेरे ख्याल से कॉम्पन्सेशन के लिए अप्लाई करेंगे हाई कोर्ट। एकंदरीत आयपीएल सट्टेबाजी प्रकरणी विंदू सिंग आणि मयप्पनसह 8 जणांना जामीन मंजूर केलेला आहे। धन्यवाद अजित या संपूर्ण माहितीबद्दल। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे होते, त्यांच्याकडून आपण अपडेट्स घेत होतो। बदलानी याच्या चौकशीमध्ये आता आणखी काय पोलिसांच्या हाती लागतंय याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलंय, कारण बदलानी हा एक मोठा बुकी आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।